एकेकाळी महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगली जिल्हा आता महायुतीच्या रडारवर आलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मिशन सांगली मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांच्या या हालचालीमुळं महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली आहे. नेमके आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सांगलीतील 4 माजी आमदार अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश दिला. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील मजबूत चेहरे होते. त्यांचा पक्षांतराचा निर्णय हे सांगलीतील राजकारणात एक मोठं पाऊल मानलं जातंय. या घडामोडीनंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यमान काँग्रेसचे सहयोगी अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपात सामील होण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे विशाल पाटील यांची मंत्रिपदाची अपेक्षा असलेले वक्तव्य समोर आले होते. त्यावरून चर्चेला उधाण आले आहे आणि त्यानंतर सांगलीतील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले. एकीकडे सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजप आपली पावले टाकत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील आपला डाव टाकण्यास सुरुवात केली. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः सांगली दौऱ्यावर येऊन ठाकरे गटाचे शिलेदार चंद्रहार पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीतही या दोघांची भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. या बैठकीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे महायुती सांगलीतील प्रत्येक महत्त्वाच्या नेत्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या हालचालीमुळं महाविकास आघाडीतील नेते जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम, आर पाटील आणि जयंत पाटील यासारख्या नेत्यांनी जे राजकीय बळ उभं केलं त्यावर महायुतीनं सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सांगली जिल्ह्यात महायुती यश मिळवते की आघाडी पुन्हा ताकद दाखवते हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र मिशन सांगलीमुळं जिल्ह्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय.